नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपले स्वागत आहे। मागच्या भागामध्ये आपण लहान मुलांची हिवाळ्यामध्ये कशी काळजी घ्यायची याबद्दल माहिती पाहिली होती, परंतु व्यवस्थित काळजी घेऊन देखील अतिशय थंड वातावरणामध्ये लहान मुलांना सर्दी, कफ, खोकला असे त्रास होऊ शकतात। तर या त्रासांवरती काय उपाय केले पाहिजेत याबद्दल आज आपण माहिती पाहूया। सर्दी कफ झाल्यानंतर वाफ घेण्याचा सल्ला दिला जातो, परंतु वाफ दिल्यामुळे बाळाचा साठलेला कफ मोकळा होतो आणि बाहेर पडायला देखील मदत होते। छातीतील घरघर, खोकला, सर्दी या त्रासापासून देखील वाफेमुळे खूप आराम होतो, परंतु लहान मुले खूप चंचल असतात। घरी मुलांना वाफ देताना त्यांची खूप काळजी घ्यावी लागते। आज आपण मुलांना वाफ देण्याची योग्य पद्धत पाहूया। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त अशी सर्व माहिती जाणून घेऊ शकता। त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, तसेच बेल बटन दाबायला देखील विसरू नका। चला तर मग आपण सुरुवात करूया। या ठिकाणी मी हे भांडं भरून पाणी घेतलेलं आहे। पाणी थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे त्याची चांगली वाफ तयार होते। आणि आता मी हे पाणी व्यवस्थित उकळून घेणार आहे। पाणी उकळेपर्यंत आपण बाळाला एका वेपरने मसाज करायला हवा। तो कसा करायचा ते मी दाखवते। सध्या माझं बाळ थोडंसं मोठं आहे, 3 वर्षाचं आहे, त्यामुळे मी त्याला आता हे विक्स वेपरअप वापरते। तो ज्यावेळेस लहान होता त्यावेळी मी जे घरी बनवलेलं वेपरअप होतं ते त्याच्यासाठी वापरायचे। आता याला कुठलीही सर्दी किंवा खोकला नाही आहे, त्यामुळे मी याला कुठलीही आता बेबी रब लावणार नाही आहे। मी फक्त मसाज दाखवते तुम्हाला। थोडंसं बेबी रब हातामध्ये घेऊन बाळाच्या छातीला व्यवस्थित मसाज करा। छातीनंतर डोकं देखील सर्दीने जड होतं, त्यामुळे डोक्यालाही व्यवस्थित मसाज करा। आता आपलं पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे, आपण पाहू शकतोय याला छान वाफ देखील तयार झालेली आहे। भरपूर वाफ येते याच्यातून। आता मी याच्यामध्ये वाफेसाठी एक गोळी मिळते, ती त्याच्यामध्ये टाकू शकता, किंवा हे वेपरअप आहे ते देखील टाकू शकता, किंवा घरी बनवलेलं जे आपलं बेबी रब होतं ते देखील टाकलं तरी चालू शकतं। आत्ता बाळाला माझ्या कुठलाही त्रास नाही आहे, त्यामुळे मी यातली कुठलीही वस्तू टाकणार नाही आहे। मी फक्त वाफ कशा पद्धतीने द्यायची ते तुम्हाला दाखवते। आता मी गॅस बंद करते आणि हे भांडं मी बाळ जिथे झोपलेलं आहे तिथे घेऊन जाणार आहे। जी वाफ खूप छान येते। सर्दी असेल तर बेबी रब किंवा ती गोळी किंवा असं कुठलाही वेपरअप टाका आणि बाळाला व्यवस्थित वाफ द्या। बाळ झोपलेलं असतं, त्यामुळे कुठेही हात पाय किंवा त्याला भाजण्याची अजिबात शक्यता नसते, त्यामुळे अशा पद्धतीने वाफ बाळाला नक्की द्या। बाळ झोपलेले असताना शेक किंवा वाफ द्या, म्हणजे बाळाला भाजण्याची कुठलीही शक्यता राहणार नाही। लहान मुले खूप चंचल असतात, त्यामुळे त्यांना एका जागेवर बसून बराच वेळ वाफ किंवा शेक घेणं जमत नाही। या उपायांमुळे बाळाला सर्दी, खोकला, कोंदलेलं नाक, छातीतील घरघर, कफावर लगेच आराम पडतो आणि अगदी 1-2 दिवसातच हे सर्व त्रास कमी होऊन जातात। याचबरोबर ओव्याची वाफ, ओव्याचा शेक, काढा, मसाज, शेक हे उपाय देखील नक्की करा। याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। आजच्या या व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच आपल्या काही शंका, प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला नक्की कमेंट करा। आम्ही आपल्या शंकांचे निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू। या चॅनल संदर्भात आपल्या काही सूचना, प्रतिक्रिया आणि कल्पना या आम्हाला कायम मार्गदर्शक ठरतील। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासासाठी आवश्यक अशी सर्व माहिती जाणून घेऊ शकता। त्यामुळे सुजान संगोपन या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा। सुजान संगोपन या चॅनलवरती आपण आपल्या बाळासाठी विविध माहिती पाहू शकता, जसे की लहान मुलांसाठी काय आहार असावा, लहान मुलांची प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी काय करावे, बाळांचे वेगवेगळे खेळ, लहान मुलांसाठीची खेळणी, तसेच गरोदरपणात बाळांची काय काळजी घ्यावी, आजारपणात कशी काळजी घ्यावी, तसेच लहान मुलांच्या बाबतीतील सर्व लहान सहान गोष्टी आपण या चॅनलवर जाणून घेऊ शकता। त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।